सॉरी, इट्स ओके. तुम्ही पिक्चर मध्ये काम करता का हो? नाही. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मला नाही वाटत तसं. सॉरी, मी तुम्हाला असं लय लुक देतीये, पर बाबळीच्या झाडाला चाफ्याचं फुल लागलं म्हटल्यावर बघा असं वाटणारच ना. येऊ मी? कुठे येता? अजून तुम्हाला मी माझा ऍड्रेस कुठे दिला? आय मीन मी जातो. जावा की, एक इंट्रो मिळेल का? ए टरमाळे, जू इंट्रो पाहिजे तुला? मी देते तुला माझा इंट्रो. मी संजीवनी रणजित ढाले पाटील. हे दिसतंय ना मंगळसूत्र? यांनी घातलं बरं का. यांची लग्नाची हक्काची बायकोय मी. अहो ताई, पण मी काय केलं? तू काय केलं सांगू का तुला? तू काय केलंस ते मान्य. मला माझा नवरा वांडे, त्याला बघावंसं वाटतं. तू बघत होती त्यावेळेस मी काय बोलले का? बोलले? टच कशाला केलं का? बोल की, टच कशाला केलं? फुकणे, बोल की आता, टच कशाला केलं? संजू चल. थांबाव तुम्ही 2 मिनिटं. आजपर्यंत पोरं आम्ही पण ताडलीत, पण कधी दुसऱ्याच्या आयटम वर डोळा नाही ठेवला. कळलं ना? तुम्ही काय बोलताय मला काय बी कळलं झालंय. मला काही कळत नाही म्हणे. तुम जिस स्कूल में पढ़ते हो ना, उस स्कूल के हम हेडमास्टर होके रिटायर भी हो चुके. चले ना तू असं नाही ऐकायची. थांब, माझी चप्पल कुठे? संजू 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 चल. संजू चल तू. चल तू. काय चाललं होतं तुझं ते? अगं काय चाललं होतं म्हणजे? मी जे काही करत होते ना ते एकदम करेक्ट करत होते. मला माहिती तुमचं माझ्यावरचं असलेलं प्रेम मी गमावलंय. पण माझं तुमच्यावरचं प्रेम अजून नाही गेलंय. मी आपल्या दोघांमध्ये दुसऱ्या कोणाला आलेलं नाही सहन करू शकत. बाकी काही पण सहन करू शकते बघा. मी लय टॉप क्लास पॉझिटिव्ह आहे तुमच्या बाबतीत. मला माहितीये तुम्ही असलं काही नाही करणार, कधीच नाही करणार. पण पोरींचं काय सांगता येतं? गुळाला मुंग्या चिकटतात तशा येऊन चिकटतील तुम्हाला. पण तुम्ही तसलं काही नाही करायचंय. तुम्ही जर असं काही केलं ना तर बघच फक्त तुम्ही मग मी काय करते. सॉरी, मी ते भावनेच्या भरात बोलून गेले. मला माफ करा. तुम्ही चला बरं, चला गाडीत बसा. चला बसा आतमध्ये. आता घरी जाईपर्यंत मी एक शब्द पण नाही बोलणार. आओ, सीट बेल्ट लावा की. प्रसाद घ्या आणि पाया पडते आता, कारण तुमच्याशिवाय देवदर्शन झालं नसतं ना आमचं. पड छान पाया पड आणि 200 रुपये काढ. चल राहू दे की उधारी. तुमच्यासोबत छानपैकी गेम खेळते आणि मग चुकवते तुमची उधारी. आली मोठी ग. म्हणा त्याच्यात माझाच फायदा आहे. तुझ्या बरोबर किती दिवसात गेम खेळले पण नाहीये. मग संजू कसा झाला प्रवास? झाला. असं कितीसे लांब गेलेलो आम्ही. गेलो आणि आलो परत. ए बाई, तुला काय वाटलं? मला काय माहिती नाही अंतर किती आहे ते. मी इथे काय पाया पडून घ्यायला किंवा 200 रुपये मागायला नाही आले. अगं मी इथे जाणून घ्यायला आले होते की राजा राणीच्या संसाराला जो काही ब्रेक लागला होता की नाही, तो निघून आता गाडी जोरात सुरू झाली का नाही. असं कसं बोलताय तुम्ही? अगं म्हणजे काय? मला एक सांग, कुचू कुचू रोमांस सुरू झाला का नाही तुझा? कसला रोमांस आणि कसलं काय? नाही तसं नाही.
मी चाडगीने जरा माती खाल्ली. ए पोरी, तुला माती खायला पाठवलं होतं का ग तिथे? अगं येडे, आपला नवरा जेव्हा गाडी चालवत असतो की नाही तेव्हा गेअर टाकताना ना गपचूप त्याच्या हातावर हात ठेवायचा आणि म्हणायचं अगं बाई सॉरी, चुकून हात लागला. देवळात जाताना रांगेत उभी राहिली की नाही असं धक्का लागल्यासारखं करायचं आणि मग पटकन अगं बाई असं म्हणून मिठी मारायची. बेबी मावशी, देवा काय हो, तुम्ही कधी शिकलं ते सगळं? अग हाय का आता मला काय विचारतेस? मी तुला काय विचारते त्याचं उत्तर दे आधी. अहो मला हे सगळं करायचंच होतं, नाही म्हणजे मी करणार पण होते, पण मी फक्त राडा केला. तिथे एक 56 टिकली बाई होती, सारखी माझ्या फौजदारांना चिकटत होती. मग मी तिला माझा असला इंगा दाखवलाय ना. घ्या, तुला काय करायला पाठवलं होतं तू काय करून आलीस ग? आता दरवेळी बेबी मावशीला सारखं आजारी पडण्याची नाटकं करता येणार आहेत का? बेबी मावशी, माझी जन्मदाती आई माझ्यासाठी पहिली आहे. आई साहेब माझ्यासाठी आंबेगावची आई आहे. आणि तुम्ही माझ्यासाठी आईपेक्षा कमी नाही आहात. आईपेक्षा पण पुढे जाऊन ना तुम्ही माझ्यासाठी लई म्हणजे लई जवळची मैत्रीण आहात बघा. पण आपण हे जे काय करतोय ना त्याचा काही उपयोग नाही होणार आहे. मला जे काय मिळालं होतं ते मी माझ्या कर्मानं घालवलंय. आता मला पुन्यांदा ते मिळेल नाही मिळेल त्या देवाच्या मर्जीवरच अवलंबून आहे बघा सगळं. सगळं नीट होईल, तुला हवं ते सगळं मिळेल परत बघ. थँक्यू. पण माझं तुमच्यावरचं प्रेम अजून नाही गेलंय. मी आपल्या दोघांमध्ये दुसऱ्या कुणाला आलेलं नाही सहन करू शकत. मी लय टॉप क्लास पॉझिटिव्ह आहे तुमच्या बाबतीत. मला माहितीये तुम्ही असलं काही नाही करणार. तुम्ही जर असं काही केलं ना तर बघच फक्त तुम्ही मग मी काय करते. संजू, सत्याचा आग्रह धरणारा मी खोटं वागतोय सतत रोज. तू आपल्या प्रेमासाठी काय काय केलंयस आणि मी फसवलंय तुला, स्वतःला. तुला परिस्थितीने खोटं बोलावं लागलं, त्याची तू कबुली दिलीस, शिक्षा भोगलीस, भोगतीयस. पण मी इतकं मोठं पाप करून त्याची शिक्षा भोगणं तर सोड, त्याची कबुली देण्याचं धाडस सुद्धा दाखवू शकलो नाहीये. संजू, मी अपराधी आहे, पापी आहे तुझा, आणि हे तुझ्यापासून लपवणं कठीण जातंय मला. नाही, मी नाही अपराधाचं ओझं वाहू शकत आता हे. पण नाही, मी बोलणार आहे, माझ्या पापांची कबुली देणार आहे. आयु सॉरी, तुम्हाला मी डिस्टर्ब केलं का? संजू प्लीज, आय बेग यू. पण तू सतत माझी माफी मागत जाऊ नकोस. आता तू काही केलेलं नाहीयेस, उलट मीच. अहो तसं नाही, मला वाटलं तुम्ही काहीतरी महत्वाचं विचारत होतात आणि मी अशी मधनच आले म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणले. तुम्हाला सगळं माहिती असून भी तुम्ही आज माझ्यासोबत मंदिरात आलात आणि मी कशी वागले एकदम हाडग्यासारखी. ना तू चुकीचं वागलीयस ना चुकीचं बोललीयस संजू. तुमचा हाच मोठेपणा लई प्रेशर आणतो बघा माझ्यावर. तुम्ही जेवढ्या मोठ्या मनानं माझ्यासारख्या हाडगीला माफ करता ना, साध्या सुध्या माणसांकडनं नाही व्हायचंय. माझ्यासारख्या हाडगीच्या 1850 चुका पोटात घालता तुम्ही. काही अपराध तर कधी भी माफ न करण्यासारखे असतात, तरी भी ते तुम्ही पोटात घालताय.
तुमच्या या स्वभावामुळेच मी लय पॉझिटिव्ह होते बघा तुमच्याबद्दल. कारण ते सोपं आहे ना, तुमच्यासारखं माफ करणं. ते पण माझ्यासारख्या बारक्या माणसाला कधीच नाही जमायचं. माफ करण्यासाठीची एवढी ताकद नाहीये हो माझ्यात. माफी मिळणारच नसेल तर चूक, अपराध, पापांची कबुली द्यायची नसते का? अहो नाही, म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला. केल्या अपराधांचं ओझं वागवत राहायचं की जिथे माफी मिळणार आहे तिथे सॉरी म्हणायचं. चुका माणसांकडनं कळत असताना बी होत्यात आणि कळत नसताना बी. मला माहितीये मी आजपर्यंत लई चुका केल्यात, लई अपराध केलेत. तुम्ही म्हणताय तशी पाप बिघडली आहेत माझ्याकडनं. पण अहो आता परत काही चूक घडली आहे का माझ्याकडनं? तुम्ही म्हणताय म्हणजे घडलीच असेल. अहो मला मला माफ करा. मी तू नाही चुकली संजू, उलट मीच. हे बघ, तू सॉरी वाली फिलिंग येण्याची काही गरज नाहीये. तू प्लीज बस. हा प्लीज. जी. संजू, मला तुला महत्वाचं सांगायचंय. इनफॅक्ट कबुली द्यायची आहे. अहो तुम्ही काय बोलताय मला काय बी कळत नाहीये. कारण मी नाही सांगितलंय तुला आतापर्यंत. ते सांगायचं धाडस नाहीये माझ्यात, पण मी सांगणार आहे. आणि मी सांगितल्यानंतर तू तुला हवा तो निर्णय घे. पण मी हे ओझा अजून नाही वागू शकत. संजू, मी भैयासाहेब काय रे? बेबी मावशी, अहो त्यांना काय झालंय बघा. बेबी मावशी, चला लवकर. आई ग, बेबी मावशी, अहो काय होतंय तुम्हाला? काय कसला त्रास होतोय तुला? तू बीपीच्या गोळ्या घेतल्यास का? काय खाण्यात आलं होतं? नाही रे, साधंच खाल्लंय. जळजळ होती का तुला? छातीत दुखतंय. केशव, बेबी मावशीच्या खोलीतून बॉक्स घेऊन ये. मेडिसिन. खूप दुखतंय का? थांब, मी डॉक्टरांना फोन लावतो. बेबी मावशी, अहो नको ना. तुम्ही कशाला एवढी खरी खरी ऍक्टिंग करताय? त्यांना खरं वाटतंय सगळं ते डॉक्टरांना बोलवतील की. अहो आपलं सगळं भांड फुटायचं. तुम्ही कशाला माझं एवढं प्रेशर घेताय? माझं मी बघते काय करायचं ते. दुखतंय ग. आई ग, तू झोप. शांत रहा. हा डॉक्टर शाह. हो, मीच फोन केला होता. ऍक्च्युअली इट्स अन इमर्जन्सी. बेबी मावशींची तब्येत खराब झाली. ओके, येस. हॉस्पिटलाइज करावं लागेल. केशव, गाडी काढायला लाव. बेबी मावशी, चल आपण दवाखान्यात जाऊ. चल, उठ. ठीक आहे. हा साहेब. नाही ऍडमिट वगैरे काही करून नाही घेतलं. हो. नाही, शी इज ॲब्सोल्युटली फाईन नाव. तुम्ही काय येऊ नका.
हा दादासाहेबांचा आला होता फोन. अक्काचा फोन आहे वाटतं. दादासाहेबांचा आला होता, त्याच्या आधी सुजितचा आला होता. मी तर तुमची सिट्टी पिट्टीच गुल केली ग. आता हसताय, मग अशी जीव जायची वेळ आलती आमच्यावर. तुला आधी खोटं वाटलं होतं ना सगळं. माझं ना लांडगा आला रे आला असं झालं होतं बघ. यातनं मी धडा घ्यायला पाहिजे खरं तर. बेबी मावशी, तुम्ही असं पुण्यांदा करणार नाही आता. तुम्हाला जर काय झालं तर मीच मेले असते. अगं येडी आहेस का तू? हा, काही होत नाही मला. तुझी बेबी मावशी आहे ना 100 वर्ष जगणार आहे बघ. हा, डोळे पुस. काय रे? दूध. मग पी की तूच. आधीच एवढा बारीक झालाय, पी. जा तुम्ही. बेबी मावशी गपचूप दूध प्या. नको ग दूध मला. हे बघा, मला तुमची लई गरज आहे. मग मला नाहीये का? हा, तू माझी लेकेस ना, कल्याणीबाईंची ना अक्काची, फक्त माझी. मग तुमची लेक तुम्हाला सांगते, घ्या हे. आला का? मी म्हणले होते ना तुला, नुसती ऍसिडिटी आहे रे, काही अटॅक वगैरे नाहीये. उगाचच नेलं मला डॉक्टरांकडे. तू रागवणार आहेस ना मला? रागव. काय राघव, काय राघव? तुला काहीच वाटत नाही का ग बेबी मावशी? काही झालं असतं मग? पण काही झालं नाही ना, नुसती ऍसिडिटी झालीये. पण झाली ना कायमची. किती वेळा सांगितलंय डॉक्टरांनी ते तेलकट मसालेदार खायचं नाही म्हणून. आणि ते लोणचं पापड का खायचं असतं तुला सतत? फार नाही खाल्ले मी. एवढासा तुकडा पापडाचा खाल्ला आणि चव येण्यापुरती ना असं टिचूकभर लोणचं घेतलं होतं. एवढूसा तुकडा. 3 तळलेले पापड खाल्ले असतो बेबी मावशी. तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी खायला पाहिजे. हं, किती तेल जातं तुझ्या पोटात माहितीये का? आता तू माझं काढणं काढणार आहेस होय? हो काढणार आहे, कारण तुला त्रास होतोय त्याचा. हे बरोबर नाही. हे बघ, मी मस्करी करत नाहीये. फक्त ऍसिडिटी झालीये, केवढं बोलतोस मला? अगं आम्हाला वाटलं जीव गेला असता तुझा आता. पण गेला नाही ना. का जायला हवा होता का? नाही पण गप. आवय. ते काही नाही. आजपासून तुझं सगळं अरबट चरबट खाणं बंद. तुला जे काही वाटतं ना, मला जिलबी खायची, आईस्क्रीम खायचं, पेढे खायचे, सगळं बंद. प्रसादाचा शिरा चालेल का? नाही तर देवाचा असतो आणि तो तिखट नाही, उपमा नाही ना देत, ते शिराच द्यावा लागतो, खावा लागेल. काय बेबी मावशी, ही तुझी अशीच लक्षणं असली ना, देव तुला कायम उचलून घे ना. आणि संजू, उद्यापासून जर हिने लोणचं, पापड, मसालेदार, तरीदार काही मागितलं तर मला सांग. आणि तू रोज सकाळी चालायला जायचं आणि ते पापड, लोणचं, चटण्या सगळं फेकून दे. पापड लोणचं खाते. संजू, हे टाकू नको, कोणाला तरी देऊन टाकू, कोणाच्या तरी मुखात जाईल. काय म्हणालीस? काय नाही. ते लोणचं, पापड फेकून द्यायचं. संजू, आजच्या आज फेकून देते. ते दूध पी, पी ते दूध. अहो अहो, तुम्ही रागवू नका त्यांना. त्या आत्ता चालत की नाही दवाखान्यात ना. तुम्ही त्यांची काही बी काळजी करू नका. मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन, त्यांच्या जेवणाचं बघीन सगळं. आणि त्यांना रोज सकाळी फिरायला पण घेऊन जायचंय.
ते ह्या वेळेला खरंच आणि लई म्हणजे लई चिडलेत बर का. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या शरीराची एकदम व्यवस्थित काळजी घ्यायची. काय संजू काय सॉरी ग. नाही म्हणजे माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला बघ. तुमच्यामुळे आम्हाला लई त्रास झाला है ना. मी चटई घेऊन येते, इकडंच झोपते आज. ए बाई इकडे नको झोपू हा. तू तुझ्या खोलीत जाऊन झोप हा. मला कोणाच्या कंपनीची गरज नाही बघ. अहो बेबी मावशी पण तू तुझ्या खोलीत जाऊन झोपायचं आहे, हे फायनल आहे. ठीक आहे मी जातीये, पण बेबी मावशी हिथं पाण्याचा तांब्या भरून ठेवलाय हा. आणि जर तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला बिनधास्तपणे आवाज देणार आहात. 1 मिनिट. दूध संपवते पहिले, दूध संपवते पहिले, पटकन चला. संपवताय की नाही.